जर ह्या 9 लाख मुलांनी जर अशी मागणी करत आहेत की फ्रॉड झाला आणि त्याच्यामुळे सरसकट भरतीच रद्द करावी, मी मान्य करतो फ्रॉड झाला असू शकतो. आम्ही त्या सर्व जिल्ह्यांच्या टॉपरची लिस्ट तयार केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी किती एक्झाम दिलेले आहेत ते स्वतः आम्ही व्हेरीफाय केलेले आहेत. त्याची आमच्याकडे PDF सुद्धा आहे, आम्ही ते टाकू शकतो. जे सर्व जिल्ह्यांचे जे टॉपर्स आहेत ना, त्यांनी पण कुठे ना कुठे MPSCच्या प्री मेन्स सगळे पास करून इथपर्यंत आलेले आहेत. पण चौकशी न करता भरती रद्द करणे हा म्हणजे प्रामाणिकपणे ज्यांनी अभ्यास केला त्यांच्यावरती एक प्रकारे अन्यायच होणार आहे. मायबाप सरकारने अन्याय होऊ देऊ नये. त्या दोघं भाऊ जरी असले तरी स्वतः त्यांनी आधीच परीक्षांमध्ये सिद्ध केलेलं आहे. एक जण क्लास 2 ऑफिसर आहे आणि एक जण क्लास 2 म्हणजे PSIच्या मेन्ससाठी आहे. म्हणजे त्यांचं तर काही फ्रॉड म्हणू शकत नाही, कारण त्यांनी जेन्युअनली अभ्यास करून तलाठीमध्ये टॉप केलेलं आहे. आमचं यामध्ये कोणती चौकशी करायला आम्ही म्हणजे चौकशी आमची जर कोणती झाली तर आम्ही त्यासाठी तयार आहोत. आपण एखाद्या गहूमध्ये जर दगडाचे दाणे असतील तर ते आपण दगड बाजूला करतो आणि गहू आपण सिलेक्ट करतो, पूर्ण गहू आपण टाकून देत नाही. त्या पद्धतीने जर ह्या परीक्षेमध्ये तलाठी भरतीमध्ये जर फ्रॉड झाला असेल तर ते फ्रॉड करणारे विद्यार्थी असतील त्यांना शिक्षा द्यावी. पण जी गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांनी प्रामाणिकपणे 5, 6, 7 वर्ष कष्ट केलेत त्यांचे कष्ट वाया जाऊ नये आणि त्यांना नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात EG वार्ता. राज्यात सध्या तलाठी भरतीवरून रणकंदन पेटलेलं आहे. कुणी म्हणतंय परीक्षा रद्द करा, तर कुणी म्हणतंय पेपर फुटलेला आहे. जी तलाठी भरतीची जी मेरिट लिस्ट लावलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने लावलेली आहे आणि काही मुलांनी गैरव्यवहार करून गुणवाढ करून घेतलेली आहे. असे सगळे आरोप राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने मांडले जात आहेत, परंतु याला काही वेगळे पदरही आहेत. राज्यात अशी काही मुलं आहेत की ज्यांनी MPSC, UPSC यासह केंद्राच्या आणि राज्याच्या अनेक परीक्षा दिल्या. त्या परीक्षांमध्ये ते टॉपर होते. काही कारणास्तव मेरिटमध्ये आले 1-2 मार्कांनी ते सिलेक्ट होऊ शकले नाही. अशी मुलं तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी बसले होते आणि या मुलांचाच तलाठी भरतीच्या गुणवत्ते यादीमध्ये क्रमांक वरचा आहे आणि या मुलांना अनेक आरोपांना सामोरे जावं लागत आहे. त्यांना सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे आणि तुम्ही सुद्धा गैरव्यवहार करून मार्क वाढवले आहेत का असं कुठेतरी त्यांना बोल लावले जात आहेत. पण ही वस्तुस्थिती नाही. याची चौकशी होईल तेव्हा होईल, पण आपण याबाबतच्या सविस्तर चर्चेकडे जातो आहोत. आपल्याबरोबर काही उमेदवार आहेत की जे तलाठी भरतीमध्ये टॉपर होते आहेत, जे तलाठी भरतीच्या गुणवत्ता यादीमध्ये टॉपर आलेले आहेत आणि ते मेरिट लिस्टमध्ये आलेले असल्यामुळे त्यांचा तलाठी भरतीचा जॉब पक्का आहे. पण या भरतीवरती रद्द करण्यासंदर्भातली जी टांगती तलवार आहे त्याबद्दल कुठेतरी मनात किंतु निर्माण झालेला आहे. आपण जाणून घेऊयात की त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. माझं नाव धनंजय शिंदे. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून फॉर्म भरला होता आणि मला रॉ स्कोर 182 होता आणि आता नॉर्मलायझेशन स्कोर जेव्हा आला आहे तो 194 मार्क हा नॉर्मलायझेशन स्कोर आला आहे. मी सिंधुदुर्गच्या रँक लिस्टमध्ये जर पाहिलं तर 14व्या नंबरवर त्या रँकमध्ये आहे. मी गेल्या 4 वर्षापासून अभ्यास करतो आहे. 2019 मी अभ्यासाला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत मी SSCचे 2 फिजिकल दिलेले आहेत, SSC GDचे 2 फिजिकल दिले आहेत आणि एकदम प्रामाणिकपणे अभ्यास करून आम्ही ही टॉपरची म्हणजे तलाठी भरतीमध्ये मार्क्स मिळवले. आमचं यामध्ये कोणती चौकशी करायला आम्ही म्हणजे चौकशी आमची जर कोणती झाली तर आम्ही त्यासाठी तयार आहोत, पण आमची नियुक्ती ही लवकरात लवकर द्यावी अशी आमची सरकारकडे विनंती आहे. तुमचं काय म्हणणं आहे? माझं नाव निकिता गव्हाणे. मी पुण्यातून फॉर्म भरला होता. माझा रॉ स्कोर 170 होता आणि नॉर्मलायझेशन नंतर 186 झाला होता. आणि मी जे अगोदर एक्साईज 2021ची मेन्स दिलेली होती ज्यामध्ये माझं सिलेक्शन एका मार्कामुळे होऊ शकलं नाही. त्यानंतर मी PSI 2022मध्ये मला आत्ता 288 स्कोर आहे माझा मेन्सचा, जो की मुलांच्या लेवलचा स्कोर आहे. त्यानंतर PSI STI ASO त्याच्यामध्ये पण मला 240 मार्क्स आलेले आहेत. म्हणजे आम्ही एवढ्या साऱ्या MPSC
MPSCच्या परीक्षा देऊन इथपर्यंत आलेलो आहोत आणि जे सर्व जिल्ह्यांचे जे टॉपर्स आहेत ना त्यांनी पण कुठे ना कुठे MPSCच्या प्री मेन्स सगळे पास करून इथपर्यंत आलेले आहेत. त्यामुळे आमची एवढीच मागणी आहे की आम्ही कुठल्याही चौकशीला सामोरे जाऊ. आम्ही जर कुठे दोषी आढळत असू तर आम्ही कुठल्याही शिक्षेला सामोरे जाण्यास तयार आहोत. आम्हाला कुठलीही शिक्षा द्या मान्य असेल, पण चौकशी न करता भरती रद्द करणे हा म्हणजे प्रामाणिकपणे ज्यांनी अभ्यास केला त्यांच्यावरती एक प्रकारे अन्यायच होणार आहे. मायबाप सरकारने अन्याय होऊ देऊ नये हीच विनंती आहे. माझं नाव कौस्तुभ सुनील नाईकरे. मी 2019पासून MPSCच्या परीक्षा देतो. मी 2020ला PSI मेन्स दिलेली होती. 21ला मी मेन्सला सिलेक्ट झालो होतो, पण डेंग्यू झाल्यामुळे मला ती मेन्स देता आली नाही. त्याच्यानंतर 2023 साली मी टॅक्स असिस्टंटची सुद्धा मेन्स दिली. MPSCच्या 3 मेन्सचा अनुभव मला आहे. त्याच्यानंतर आत्ता राज्य सरकारने जी कोऑपरेटिव्हची एक्झाम घेतली होती त्याच्यामध्ये सुद्धा असिस्टंट कोऑपरेटिव्ह ऑफिसर ह्या पदी माझी निवड होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे आम्ही कन्सिस्टंटली 2019पासनं आता 23-24 म्हणजे 5-6 महिने कन्सिस्टंटली वर्ष आम्ही मेहनत करतोय. त्याचं फळ आम्हाला म्हणजे आम्ही तलाठीमध्ये सिलेक्ट झालो आहे. माझा रॉ स्कोर 180 होता आणि आता नॉर्मलायझेशन तर मला 192 मार्क आहेत. म्हणजे आम्ही एवढा स्कोर आणला आहे तो कारण आमच्याकडे 5 वर्षाचा अनुभव होता. आम्ही MPSCच्या क्लास 2च्या एक्झाम, क्लास 3च्या एक्झाम ह्यांचा अनुभव आमच्याकडे असल्यामुळे आम्हाला ह्या एक्झाम खूप सोप्या त्या गेल्या आणि त्याच्यामुळे आम्हाला एवढा स्कोर आला. पण ज्या मुलांना हा स्कोर आला नाही, कारण सर टोटल 12 लाख अर्ज आले, त्याच्यामध्ये सिलेक्ट झालेली मुलं होती, एक्झाम देणारी मुलं होती 8 ते 9 लाख आणि सिलेक्ट होणारी मुलं होती 4400. पण आपण जर त्या सिलेक्ट म्हणजे सक्सेस रेशो काढला तर हा 0.003% म्हणजे अगदी नगण्य आहे, की जो MPSC आणि UPSCपेक्षा खूप आहे. म्हणजे MPSC आणि UPSC रिझल्ट सुद्धा याच्यापेक्षा खूप चांगला लागतो आणि त्याच्यामुळं हा उद्वेग होणं साहजिक गोष्ट आहे. कारण 9 लाख मुलांनी ही तलाठीची एक्झाम दिली. प्रत्येकाला वाटत होतं की आपण तलाठी व्हावं, ह्याच उद्देशाने प्रत्येकाने एक्झाम दिली. पण सिलेक्ट होणारे कुणीतरी 4000 असणार टॉपर जेव्हा होते त्याच्यामुळे एक मुलांचा उद्वेग होणं साहजिक गोष्ट आहे. पण जर ह्या 9 लाख मुलांनी जर अशी मागणी करत आहेत की फ्रॉड झाला आणि त्याच्यामुळे सरसकट भरतीच रद्द करावी, मी मान्य करतो फ्रॉड झाला असू शकतो. महाराष्ट्र सरकारच्या ज्या वेगवेगळ्या एक्झाम महाराष्ट्र सरकारतर्फे घेतल्या जातात त्यामध्ये सुद्धा जर फ्रॉड होत असतील तर त्या फ्रॉड करणारी मुलं कायमची डिबार केली जातात. पण ती भरती प्रक्रिया आहे ती तशीच चालू ठेवली जाते. त्यातले जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना पुढे जॉब दिले जातात सरकारमध्ये. जर असं असेल तर हा रद्द होण्याचा जो ठपका ठेवला जातो तो तलाठी भरतीवरच का ठेवला जातो? आपण एखाद्या गव्हामध्ये जर दगडाचे दाणे असतील तर ते आपण दगड बाजूला करतो आणि गहू आपण सिलेक्ट करतो, पूर्ण गहू आपण टाकून देत नाही. त्या पद्धतीने जर ह्या परीक्षेमध्ये तलाठी भरतीमध्ये जर फ्रॉड झाला असेल तर ते फ्रॉड करणारे विद्यार्थी असतील त्यांना शिक्षा द्यावी. पण जी गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांनी प्रामाणिकपणे 5-6-7 वर्ष कष्ट केलेत त्यांचे कष्ट वाया जाऊ नये आणि त्यांना सरकारने सिलेक्ट करून त्यांना लवकरात लवकर नियुक्ती द्यावी अशी आमची प्रामाणिक मागणी आहे. माझं नाव आदित्य सुडे, मी लातूरचा आहे आणि मी फॉर्म भरला होता परभणीमध्ये. माझा रॉ स्कोर आहे 172 आणि नॉर्मलायझेशन नंतर माझा स्कोर झाला आहे 192. पण काही जणांना वाटत आहे की नॉर्मलायझेशनमध्ये इतके मार्क कसं काय वाढले? आमचाही स्कोर 172 होता पण आमचे 2च मार्क वाढले, 2 मार्क कमी झाले. हे कळत नाही मुलांना, कारण हे महाराष्ट्रामध्ये फर्स्ट टाइम झालेलं आहे. असं आधीच्या ज्या बँकिंगच्या SSCच्या एक्झाम आहेत ना त्यामध्ये नॉर्मलायझेशनची प्रोसेस होती. SSCमध्ये 10 ते 12 वर्षापूर्वी ही प्रोसेस सुरू झाली आणि आता ती एकदम नॉर्मलाइज झाली आहे. तिथेही असं काही नाही आहे, पण इथे फर्स्ट टाइम झाल्यामुळे मुलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आणि MPSCमध्ये जी मुलं सिलेक्ट झालेली आहेत आता तलाठीच्या लिस्टमध्ये ते त्यांचं त्यामध्ये मेरिट एवढं वाढण्याचं कारण काय आहे? कारण त्यामध्ये यावर्षी राज्यसेवा करणारी मुलं UPSC इव्हन UPSC करणारी सुद्धा मुलं आहेत. धुळेचा टॉपर सुद्धा आपला UPSC करणारच आहे. मग एवढा स्कोर तर वाढणारच. आणि आम्ही त्या सर्व जिल्ह्यांच्या टॉपरची लिस्ट तयार केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी किती एक्झाम दिलेले आहेत ते स्वतः आम्ही व्हेरीफाय केलेले आहेत. त्याची आमच्याकडे PDF सुद्धा आहे, आम्ही ते टाकू शकतो. आणि त्यामध्ये आम्ही स्वतः क्रॉस चेक केलेलं आहे ते कुठल्या मेन्सला होते, किती एक्झाम दिल्या, सर्व आहे आमच्याकडे. तुम्ही सांगताय की तुमच्याकडे तो डेटा आहे. तलाठी भरतीच्या साधारण 4-4.5 हजार जागा आहेत आणि उमेदवार होते 8 लाख साधारण. मग 4-4.5 हजार जर जागा असतील आणि या सगळ्यांची जर तपासणी करायची म्हटलं तर ती तपासणी करून रिझल्ट लावणं सहज शक्य आहे. अशीच तुमची एकूण भूमिका आहे. पण आजही पोलीस भरतीमध्ये किंवा इतर कुठल्या भरतीमध्ये ज्यांनी घोटाळे केले होते असे उमेदवार परीक्षेला बसलेले आढळून येतात.
आणि एका संघटनेने असाही आरोप केला होता की त्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यानेच त्याच्या नातेवाईकांना पास करण्यासाठी मदत केलेली आहे. मग इथून थोडासा संभ्रम निर्माण होतो. तर तो संभ्रम तुमच्या भरतीच्या रद्दच्या प्रक्रियेकडे आलेला आहे असं काहीसं जाणवतं. तर भरती रद्द झाली तर या 4,000 विद्यार्थ्यांचं किती मोठं नुकसान होईल असं तुम्हाला वाटतंय? सर, भरतीमध्ये जे काही नाव आले 3 भाऊ असणारे, त्यातले ॲक्च्युअलमध्ये ते 3 भाऊ नाही आहेत. त्यातले 2 भाऊ आहेत आणि एक वेगळाच व्यक्ती आहे. आणि ते 2 भाऊही खूप हुशार आहेत. ते मेसला आहेत राज्यसेवेच्या वगैरे. आणि ते कदम सर म्हणून आहेत, त्यांचं पण वनरक्षकमध्ये 64 मार्क आणि इतर 202 मार्क. हे सर्रास चुकीचं आहे. कारण कदम आडनाव असणारे आणि वडिलांचं नाव सेम असणारे महाराष्ट्रात नसू शकणार आहेत का? त्यांनी स्वतः कलेक्टरकडे अर्ज केला आहे माझी बदनामी होत आहे म्हणून. ते लोक व्हेरीफाय न करता हे गोष्टी पसरवत आहेत. पाटील म्हणून जळगावचे कॅन्डिडेट्स आहेत. त्यांच्या जळगावमध्ये 2 मधुकर पाटील त्यांच्या वडिलांचं नाव आहे. तर ते असे दोघं जण मधुकर पाटील वडिलांचे नाव असल्यामुळे त्यांनी लोकांनी व्हेरीफाय न करता ते दोघं भाऊ आहेत असं करून पसरवलं गेलं आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही दोघं एकमेकांना ओळखत सुद्धा नाही. दुसरे कदम म्हणून अहमदनगरमध्ये भाऊ आहेत. पण त्यातला एक जण आहे ते STIला सिलेक्ट झालेले आहेत आणि एक जण आहे तो PSIची फिजिकल आणि इंटरव्ह्यूची तयारी करतो. त्या दोघं भाऊ जरी असले तरी स्वतः त्यांनी आधीच परीक्षांमध्ये सिद्ध केलेलं आहे. एक जण क्लास 2 ऑफिसर आहे आणि एक जण म्हणजे PSIच्या मेन्ससाठी आहे. म्हणजे त्यांचं तर काही फ्रॉड म्हणू शकत नाही कारण त्यांनी जेन्युअनली अभ्यास करून तलाठीमध्ये टॉप केलेले आहे. आपल्याला माहिती आहे की भाजी भाकरे कुटुंब आपल्या महाराष्ट्रात खूप फेमस आहे. ते दोघे भाजी भाकरे कुटुंबातील जे भाऊ बहीण आहेत ते दोघी जणांनी UPSC क्लिअर केली आहे. याचा अर्थ सर असं होत नाही की त्यांनी UPSCमध्ये जाऊन फ्रॉड केला. तसंच 3-4 दिवसापूर्वी एक CAचा रिझल्ट लागला. त्याच्यामध्ये राजस्थानमधील दोन्ही सख्या बहिणी CAच्या एक्झाममध्ये टॉपमध्ये पास झाल्या. याचा अर्थ आपण असं म्हणू शकत नाही की त्या दोघींनी टॉप केला असं कुणी, आणि भारतातही कुणी म्हटलं नाही की ह्या बहिणीने टॉप केला म्हणून ही एक्झाम घ्या. मग ती ठपका तलाठी भरतीवरच का ठेवला जातो? आणि जरी ठेवला तरी जे 2 भाऊ जे वादाच्या भरात सापडलेले आहेत त्यांनी स्वतःला ऑलरेडी MPSCच्या परीक्षांमध्ये प्रूव्ह केलेलं आहे. त्यांनी स्वतः मेरिट लिस्टमध्ये आत्ता एक भाऊ सिलेक्ट झालेला आहे, अधिकारी आहे, दुसरा अधिकारी होण्याच्या मार्गावर आहे. असं असताना सुद्धा त्यांच्यावर ठपका ठेवणं ही खूप चुकीची गोष्ट असेल असं मला वाटतं. राज्यात कुठेही पाहिलं आपण की पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. एखादी एकदा घडलं होतं की 10वी-12वीला मुलांना इतर गुण दिले गेले होते, त्याच्यामुळे त्यांना 100% जास्त गुण मिळाले होते. तशीच काही परिस्थिती आत्ता पाहायला मिळते आहे. नॉर्मलायझेशनमुळे हा सगळा गोंधळ झाल्याचा आणखी एक मुद्दा उपस्थित होतो. तर नॉर्मलायझेशनच्या बाबत तुमचा काय एकूण अनुभव आहे आणि हे जे नॉर्मलायझेशन झालेलं आहे ते योग्य आहे अयोग्य आहे या संदर्भात जो संभ्रम आहे तुम्ही उमेदवार म्हणून याच्याकडे कसं पाहता? सर, नॉर्मलायझेशन ही प्रोसेस आहे ती SSCमध्ये गेल्या 10 वर्षापासून अप्लाय होते. नॉर्मलायझेशनमध्ये काय होतं की वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जेव्हा पेपर होतं त्यावेळेस ज्या शिफ्टचा पेपर अवघड झालेलं असतं त्या विद्यार्थ्यांना काही नुकसान होऊ नये म्हणून त्यांना जे सरचार्जेस असतात सरप्लस मार्क्स असतात ते दिले जातात. आणि ज्या शिफ्टला जे इझी शिफ्ट्स असतात त्यांच्यामध्ये मार्क मुलांना जास्त पडतात. त्यांचे मार्क्स काही प्रमाणात कमी ॲड केले जातात किंवा कमी सुद्धा केले जातात. तर नॉर्मलायझेशन प्रोसेसमुळे हे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जर वेगवेगळे पेपर आले तर ते पेपरमध्ये उमेदवारांना एक समान संधी मिळावी यासाठी हे नॉर्मलायझेशन केलं जातं. ही प्रोसेस 10 वर्षापासून SSCमध्ये फॉलो केली जाते. त्यामध्ये कसं असतं की ज्यांनी अवघड शिफ्टमध्ये सुद्धा जास्त मार्क पडले, आता एखाद्या अभ्यास जास्त झाला ते शिफ्ट जरी अवघड आली तर त्याला मार्क जास्त पडले तर त्याचं मार्क हे जास्त प्रमाणात वाढतात. पण त्या सेम शिफ्टमध्ये जर एखाद्याला त्याच्यापेक्षा कमी जे मार्क असतील त्याला त्या प्रमाणात वाढणार नाही ज्याचे की टॉपरचे वाढले. आणि जो ॲव्हरेज स्टुडंट आहे त्याचे ॲव्हरेज वाढतील आणि ॲव्हरेजपेक्षा जे कमी असेल त्याचे मार्क्स हे जास्त करून कमीच होतात. जो ॲव्हरेजपेक्षा कमी मार्क पडतो त्याला नॉर्मलायझेशनचा फायदा होत नाही, उलट तोटा होतो. आणि जे इझी शिफ्ट आहेत त्यांचे सेम असंच होतं, फक्त मार्क वाढताना जे हार्ड शिफ्टचे मार्क्स वाढलेत त्याच्यापेक्षा इझी शिफ्टचा जो टॉपर आहे त्याचे जरा कमी मार्क वाढतात. पण इझी शिफ्टच्या टॉपरचे सुद्धा मार्क वाढतात. आणि सेम प्रोसेस तशीच त्याच्या शिफ्टसाठी सुद्धा होते. तो एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू ॲड करून सर्व मार्क्स काढले जातात. आणि तलाठीमध्ये ही पहिल्यांदाच प्रोसेस म्हणजे ही जी सरळ सेवा एक्झाम चालू आहेत ह्यावेळेस महाराष्ट्रामध्ये ही पहिल्यांदा प्रोसेस चालू केली गेली.
आत्तापर्यंत याची माहिती बहुत करून महाराष्ट्रामधल्यांना नव्हती आणि हे नॉर्मलायझेशन होणार हे जाहिरात ज्यावेळेस प्रसिद्ध झाली त्यावेळेस सगळ्यांना सांगितलं गेलं होतं. जे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती होतं, परंतु समाजामध्ये आता बातम्या पसरतात की 200 पैकी 214 मार्क कसे काय येऊ शकतात. तर त्याचं हे उत्तर आहे. आत्तापर्यंत SSCच्या भरपूर परीक्षांमध्ये असं झालेलं आहे की जेवढा मॅक्सिमम मार्क्स आहेत त्यापेक्षा जास्त मार्क्स कॅन्डिडेटला मिळालेले आहेत आणि ते सर्रास होतच राहतं. CGLचे असतील, CHSLचे असतील, GDचे असतील, SSCच्या कोणते एक्झाम असतील, रेल्वेच्या NTPCच्या एक्झाम्स असतील, या सगळ्यांमध्ये मॅक्सिमम मार्क्सपेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे उमेदवार आहेत. असं नाही की फक्त तलाठी भरतीमध्ये जास्त झालेलं आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारं पुणे शहर असं पुण्याला ओळखलं जातं. अनेक विद्यार्थी इथं येतात, आपलं नशीब आजमावतात, वर्षानुवर्ष अभ्यास करतात. तुमच्यापैकी अनेक वर्ष इथे अभ्यास करत आहेत. मला तुम्ही थोडक्यात सांगा की तुम्ही किती वर्षापासून अभ्यास करत आहात. म्हणजे तुम्ही सांगताना आत्ता सांगितलं की तुम्ही राज्यसेवा दिलेली आहे. जो राज्यसेवा देतो म्हणजे जो क्लास 1च्या पोस्टसाठी प्रयत्न करतो तो क्लास 3च्या साठी सुद्धा प्रयत्न करतो आहे. म्हणजे एकूण बेरोजगारी वाढलेली आहे आणि त्यात जर परीक्षा रद्द सातत्याने होत राहिल्या तर जे तुमचं उमेदीचा जो कालावधी आहे तो इथे जातो. तर याच्यावरती तुम्ही सांगा की तुम्ही किती वर्षापासून अभ्यास करताय आणि काय काय अभ्यास केलेला आहे, कुठे कुठे कोणत्या कोणत्या परीक्षेपर्यंत तुम्ही पोहोचला होतात. सर मी 2019पासून मी MPSCचा अभ्यास करतो. 2019पासून मी अभ्यास करून मी सर पोस्ट ऑफिसमध्ये जॉबसुद्धा केलेला आहे. म्हणजे कोविडच्या काळात सगळे लोक जेव्हा घरी होते तेव्हा मी जेव्हा कोविडच्या काळात सगळे लोक घरी होते तेव्हा मी पोस्ट ऑफिसमध्ये काम केले. आम्हाला एक दिवससुद्धा सुट्टी नव्हती. मी कोविडच्या काळात जॉब करून मी घरी राहून अभ्यास करायचो. 2 वर्ष मी पोस्ट ऑफिसचा अभ्यास केल्यानंतर मी तिथं सुट्टी टाकून मग पुन्हा MPSCचा अभ्यास मी सुरू केला. 1 वर्षानंतर मी 2020ची PSIची मेन्स दिली. 21ची PSIची मेन्ससाठी मी पात्र झालो होतो, पण डेंग्यूच्या कारणामुळे मी ती देऊ शकलो नाही. त्याच्यानंतर 23 साली मी टॅक्स असिस्टंटची सुद्धा आत्ता मेन्स दिलेली आहे सर. आणि त्याच्यानंतर सहकारी विभागाने आत्ता एक्झाम घेतली होती मागच्या 2-3 महिन्यापूर्वी. त्यातही माझं असिस्टंट कोऑपरेटिव्ह ऑफिसर म्हणून सिलेक्शन होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे एवढ्या मी एक्झामसुद्धा स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे. 5 वर्षापासून आम्ही याच्या तयारी करत आहोत आणि MPSC करताना जे कष्ट आम्ही घेतले त्या तुलनेमध्ये ती जी हार्डनेस MPSC आयोगाची आहे त्या तुलनेत जर आपण तलाठीचा पेपर बघितला तर तो आम्हाला तो त्या दृष्टीने खूप सोपा पेपर वाटतो. त्यामुळे आम्ही आमच्या कन्सिस्टन्सीच्या मेहनतीने 5 वर्षाच्या मेहनतीने आम्ही ते तलाठी परीक्षेत एवढं घवघवीत यश मिळवलं आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही पैसे देऊन लागलो आहे, आम्ही आमच्या कष्टाने लागलेलो आहे. माझं 11वी-12वी सायन्समध्ये झालं. त्यानंतर मी आर्ट्स घेतलं स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी. मग मी 2019पासून स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे. आता सरळ सेवेच्या जी परीक्षा झाल्या पशुसंवर्धन आणि सहकारचा, तर सहकारमध्ये मला 161 आणि पशुसंवर्धनमध्ये 158 मार्क आलेले आहेत. म्हणजे आणि सोबत मी बँकिंग आणि SSCची पण तयारी करायचो. मी सरळ सेवेचे सगळेच फॉर्म भरलेले, त्याच्या आधीही भरपूर पेपर दिले. त्यामुळे एक अंदाज येऊन गेलेला की पेपर कसे असतात काय नाही. आणि त्याचं थोडंसं मायक्रो ॲनालिसिस केल्यामुळं मार्क आलेले. शिफ्टमध्ये माझा रँक होता, फर्स्ट रँक होता रँक IQ पाहिल्यास. म्हणजे नॉर्मलायझेशन आम्हाला वाटतं की ठीक झालेलं आहे. मी 2020पासून तयारी करत होते आणि जेव्हा मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्साईज राज्य उत्पादन शुल्काच्या सब इन्स्पेक्टरच्या प्री पास होऊन नंतर मेन्स दिलेली होती, पण मेन्सचा मला अजूनही स्कोर आठवतो आहे. माझा 132.25 स्कोर होता आणि त्याचं मेरिट जे आहे ते 133.50 लागलं होतं. ते थोड्यावरनं गेलं. त्यानंतर मी 2022ची PSIची मुख्य प्री पास झाले, मुख्य दिली. मुख्यमध्ये मला 288 मार्क्स आलेले आहेत, जे की मला आता 100% अजून निकाल लागलेला नाही, पण ते मुलांच्या लेवलचे मार्क्स असल्याने मला गॅरंटी आहे की मला तिथे पण होणार आहे. मी आत्ता ग्राउंड करते आहे सध्या. त्यानंतर 2023चं PSI STI आणि AS तिन्ही ह्यांची मी प्री पास झाले आणि तिन्हीसाठी मेन्स दिली होती मी. तर मला त्याच्यामध्ये 240 स्कोर त्याच्यामध्ये आलेला आहे. त्याचाही रिझल्ट आता MPSCकडनं पेंडिंग आहे. म्हणजे मी फर्स्ट अटेम्प्टपासून मी प्रत्येक MPSCच्या कुठल्या ना कुठल्या मेन्सला मी होते. त्यामुळं माझ्या अभ्यासात कुठेच असा खंड पडलेला नव्हता. खंड पडला नसल्यामुळे त्या फ्लोमध्येच मी तलाठी दिल्यामुळे मला तिथे मार्क्स चांगले आलेले आहेत. मी 2019 पासून अभ्यास करतोय. मी 2019मध्ये क्लास लावला होता. त्यानंतर 2021चा क्लास सुरू झाला. 2019चा क्लास 19मध्ये मी पुण्यामधल्या एका संस्थेमध्ये MPSC क्लास लावला होता. त्यानंतर 19 आणि 23 त्या SSCच्या GDच्या मी फिजिकल दिलेले आहेत. 2021 आणि 23च्या
SSCGD फिजिकल दिलेले आहेत. त्यानंतर आता झालेल्या सहकार विभागाच्या पदभरतीमध्ये सहकार अधिकारी ग्रेड गट 1 यामध्ये मला 160 मार्क आहेत. आणि त्याशिवाय सुद्धा मी MPSCच्या आधी सुद्धा भरपूर प्री दिलेले आहेत. काही 1-2 मार्कांनी फक्त मिस झालेले आहेत. जे आत्ताची PSIची प्री झाली त्यामध्ये मला मार्क 51.75 मार्क्स होते. त्यानंतर जे सेकंड आन्सर केली कमी होऊन मी त्यातून बाहेर पडलो होतो. आत्तापर्यंत जेवढ्या म्हणजे 3 ते 4 वर्षाचा अभ्यास आहे त्याच्या अभ्यासाच्या म्हणजे ह्याच्यावरती आम्ही तलाठीचा स्कोअर काढला आहे. तलाठीमध्ये मला 182 रॉ स्कोअर आहे. म्हणजे 100पैकी 91 प्रश्न हे त्या ठिकाणी बरोबर आले होते. आणि नॉर्मलाइज म्हणून ते 194 म्हणजे 100पैकी 97 मार्क्स प्रश्न आहे असा तो नॉर्मलायझेशन स्कोअर झालेला आहे. आता आपण पाहिलं की या आपण तलाठी भरतीची परीक्षा दिलेल्या उमेदवारांशी संवाद साधला. ते सर्व 185च्या प्लस आहे, म्हणजे यांची तलाठीची नोकरी पक्की आहे. अशा अनेक उमेदवारांनी प्रामाणिकपणे तलाठी परीक्षेचा अभ्यास केला आणि ती परीक्षा दिली. पण 4-2 ज्या व्यक्तींनी खोडसाळपणा केला त्या खोडसाळपणाचा तोटा या उमेदवारांना ज्यांनी प्रामाणिकपणे परीक्षा दिलेली आहे त्यांना बसणार आहे. आणि या सर्व उमेदवारांची मायबाप सरकारकडे भूमिका आहे, विनंती आहे की राज्य शासनाने ही परीक्षा रद्द करू नये आणि या परीक्षेचा निकाल लवकरात लवकर जाहीर करून यांना तात्काळ नियुक्त्या द्याव्या. आता आपण राज्य सरकार याबद्दल काय निर्णय घेणार आणि या सर्व उमेदवारांचं काय होणार हे येणारा काळच ठरवणार आहे आणि ते आपण निश्चितच पाहू. आपण सर्व एजी वार्ताच्या कार्यालयात आलात, आमच्याशी संवाद साधला, तुमची भूमिका मांडली याबद्दल धन्यवाद. थँक्यू सर.